भगवंतांची प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि संघ म्हणजे समान ध्येयाने प्रेरित झालेले लोक एकमेकाला मदत करत असतात, एकमेकाची काळजी घेत असतात, तो संघ बनतो. त्रिरत्नांना जे वाहून घेतात, समर्पण करतात, आपल्या जीवनाचा आदर्श ठरवतात आणि मग त्रिशरणानंतर पंचशील येतात. ह्या आदर्शाला तुम्ही बांधून घेतलं, प्रतिज्ञाबद्ध झाला, बुद्ध माझा आदर्श आहे, धम्म माझा आदर्श आहे, मी धम्माप्रमाणे आचरण करणार आणि संघामध्ये मी राहून प्रामाणिकपणे आचरण करून बुद्धत्वाचा जो मार्ग आहे, दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे, तुम्ही अनुसरणार आणि जीवनामध्ये दुःखमुक्त होणार. परंतु असं ज्यावेळेस आपण म्हणतो ते शरणगमन केल्यानंतर मग आपण पंचशील म्हणतो. पण ते संरक्षितांनी याचं फार चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे. ते असं म्हणतात की त्रिरत्नाला शरण जाणं म्हणजे एक प्रकारे आपले जीवनरस आहे, रक्त आहे जीवनातलं, नाही का. परंतु पंचशिलांचं आचरण करणं म्हणजे रक्ताचं अभिसरण आहे, ब्लड सर्क्युलेशन. बघा, म्हणजे ब्लड जर क्लोटिंग झालं तर आजार येतात, नाही का. गाठ झाली की माणूस मरतो. म्हणजे ब्लड जितकं चांगलं सर्क्युलेट होईल जीवनामध्ये, शरीरामध्ये, तेवढं तुम्ही निरोगी राहा. म्हणून बौद्ध म्हणून जितकं आपण पंचशिलांचं आचरण करू तेवढे आपण खरे बौद्ध ठरू. पण जर आपण नुसतं त्रिशरण म्हणत असू आणि पंचशिलाचं आचरण करत नसू तर त्या त्रिशरण म्हणण्याला काहीच अर्थ नाही. जर आपण त्रिशरण म्हटलं तर पंचशिलांचं पालन करून आपण आपल्यामध्ये काय करतो, बदल करत असतो. म्हणून ही पंचशिला जी आहेत, आता आपल्याबरोबर पंचशिला आहे, माझं नाव पंचशिला आहे ना. 5 शिला बौद्धांच्या जीवनामध्ये फार महत्वाची आहे. इकडे या, इकडे बसा, मी इकडे मेन लेक्चर. तर एक फार इंटरेस्टिंग आहे, म्हणजे लक्षात जर आपण नीट घेतलं ना, ह्या 5 प्रकारच्या शिला ज्या आहेत त्या आपल्यामधल्या 5 प्रकारच्या दुष्प्रवृत्तींवर कार्य करतात. पॉयझन म्हणतो आपण त्याला. म्हणजे शिलांचं आचरण ज्यावेळेस होत नाही त्यावेळेस आपल्यामध्ये काहीतरी विष कार्यरत असतं. तर 5 प्रकारची विष कोणती आहेत, पॉयझन कोणती आहेत ते संरक्षितांनी सांगितले. तर पहिलं विष आहे द्वेष, दुसरं विष आहे लोभ, तिसरं विष आहे चंचलता, चौथं विष आहे अहंकार आणि 5वं आहे अज्ञान. या 5 प्रकारच्या विषांना अँटीडोट दिलेला आहे. म्हणजे जसं साप चावलं तर विष, तर आपण अँटीडोट इंजेक्शन घेतो, नाही का, आणि ते विष उतरतं त्याच्यामध्ये आणि मग आपल्यामधला विष बाहेर पडले की आपल्याला बरं वाटतं. विष जर भिनलं तर मनुष्य मरतो, नाही का. जेवढं लवकर इंजेक्शन द्या तेवढं ते विष बाहेर पडतं. तर प्रत्येक माणसामध्ये काही प्रमाणामध्ये आहे, कमी जास्त प्रमाणामध्ये असू शकते. परंतु ह्याच 5 दुष्प्रवृत्ती ज्या आपल्यामध्ये आहेत ना, त्या आपल्यामधले संबंध बिघडवतात. म्हणजे मी जर द्वेषाने पत्नीशी वागू लागलो तर तिचं आणि माझं पटणार नाही. मी जर द्वेषाने शेजाऱ्यांशी वागू लागलो तर मग कलह, संघर्ष, तणाव निर्माण होणार, सामंजस्य राहणार नाही, एकमेकाला समजून देणार नाही. तर तीच बाब आहे की लोक जर आपल्यामध्ये काही आसक्ती असेल, लोभी प्रवृत्ती असेल, लालच असेल तर आपण फसवणार लोकांना, नाही का, आणि चुकीच्या मार्गाने पैसा मिळवणार. त्याच्यानंतर चंचलता आहे, इंद्रिय सुखामध्येच आपण मशगूल राहिलो. आपल्याला असं वाटतं की हेच सगळं आहे. इंद्रिय सुख असेल, लैंगिकता असेल, ज्या काही गोष्टीतून सुख मिळवण्याचं आहे ते क्षणिक आहे, तात्कालिक आहे, अंतिमतः ते दुःखच निर्माण करणार आहे. हे ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं त्यावेळेस आपण त्याच्यावर उठतो. अहंकार म्हणजे मी मोठा आहे, तू लहान आहे, मी शिकलेला आहे, आणि एकमेकाला कमी लेखणं, एखाद्याला कमी लेखणं, हा अहंकार आहे आपल्यामध्ये. आणि शेवटचं म्हणजे अज्ञान. हे सगळ्याच्या मागे अज्ञान काम करतो. म्हणून भवचक्र ज्याला आपण म्हणतो, मित्रांना माहीत आहे की 3 प्राण्यांमध्ये दाखवलेलं आहे, लोभ, कोंबडा आणि साप आहे ना. तर लोभाचं प्रतीक काय आहे, कोंबडा आहे. द्वेषाचं प्रतीक साप आहे आणि अज्ञानाचं प्रतीक डुकर आहे. म्हणजे डुकराला डोळे आहेत परंतु त्याचा वापर नाही करत. ते ती मुसुंडी, जिथे जितकी घाण तिथे ते मुसुंडी मारतात. तर कारण अज्ञानामुळे लोक चुकीच्या गोष्टीमध्ये आपले जीवन व्यर्थ वाया घालतात. तर ह्या ज्या 5 दुष्प्रवृत्ती आपल्यावरती आहेत, ह्या नकारात्मक भावना याच्यातून निर्माण होतात आणि ह्याच गोष्टी आपल्या दुःखाचं कारण बनतात. आणि म्हणून भंतेंनी त्याला या 5 जी शिला आहेत त्या 5 शिलामध्ये आपण काय म्हणतो, पाणातिपाता हिंसा करणार नाही, अदिनादाना चोरी करणार नाही, कामे सुमिचाचारा व्यभिचार करणार नाही, मुसावादा खोटं बोलणार नाही, आणि शेवटी आपण काय म्हणतो, सुरा मेरे म्हणजे नशापान कुठल्याही प्रकारचं करणार नाही. तर मग आपल्याला असं लक्षामध्ये येईल की 5 शिलं जी आहेत ही एक प्रकारे हिंसा कशामुळे घडते, द्वेषामुळे घडते, चोरी कशामुळे घडते, लोभामुळे घडते. त्याच्यानंतर माणूस इंद्रिय सुखाकडे, कामछंदाकडे का
संतुष्ट नाही, समाधानी नाही, तर त्याच्यामध्ये चंचलता आहे, अस्थिरता आहे, इंद्रिय सुखाच्या तो मागे लागलेला आहे. आणि चौथ्या शिलामध्ये खोटं का बोलतो? मला माहीत नाही तरी मला माहीत आहे, मला सगळं कळतं, पण आपण ऐकण्याच्या भूमिकेत नसतो, अहंकार आपल्यामध्ये असतो. आणि शेवटच्या याच्यामध्ये पाहतो की ही नशा आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी आहेत, खाण्याच्या, तंबाखू, बिडी, सिगारेट, ज्या आपल्या शरीराची पण हानी करतात, इतरांची पण हानी करतात. तर सर्वसाधारणतः आपल्याला असं लक्षात येईल की या 5 शिला जी आहेत, म्हणजे हिंसाचार करायचा नाही, त्याच्यानंतर चोरी करायची नाही, व्यभिचार करायचा नाही, खोटे बोलायचं नाही, आणि कुठल्याही प्रकारचा नशा पण करायचं नाही. पण हे न करणं म्हणजे काय करणं आहे, आणि हे कशामुळे घडतं? तर हिंसाचार कशामुळे घडतो? द्वेषामुळे घडतो. भ्रष्टाचार कशामुळे घडतो? लोभामुळे घडतो. व्यभिचार कशामुळे घडतो? चंचलतेमुळे घडतो. आणि अहंकारामुळे आपण एकमेकाशी नीट बोलत नाही. तर ही सगळी विषय काम करतात. तर मग आपल्याला असं लक्षामध्ये येते की हिंसाचार, भ्रष्टाचार, व्यभिचार, अहंकार, अंधकार, हे सगळं जे भरलेलं आहे हे जगाचं दुःख आहे. आपण जर जगात सगळीकडे पाहिलं तर हे या गोष्टी तिथे दिसतात. म्हणून त्याच्या वर उठण्यासाठी बुद्धांनी किंवा विशेषतः भक्तांनी आपल्याला पॉझिटिव्ह प्रिसेप्ट दिलेली आहे. तर द्वेषाला घालवायचं असेल तर मैत्रीचं ध्यान करतो आपण. म्हणून आपल्यामधली आपला स्वभाव जो आहे द्वेषमूलक, तो आपल्याला घालवायचा असेल तर आपण मैत्री भावनेचं ध्यान करून आपल्या द्वेषावर कार्य करतो. द्वेषाला अँटिडोट आहे. जसं आपण आजारी पडलो तर डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला काय करतो? पहिल्यांदा निदान करतो की डायग्नोसिस, तुमचा आजार काय आहे, आणि मग तो निदान झाल्यानंतर मग काय करतो? औषधोपचार करतो ना. तर तसं डायग्नोसिस आहे. आपल्या दुःखाचं कारण आपल्याला कळलं पाहिजे. माझं आणि माझ्या पत्नीचं का पटत नाही? तर माझ्यामध्ये तिच्याबद्दल द्वेष आहे म्हणून तिचं माझं पटत नाही. हा द्वेषमूलक स्वभाव मी जर ओळखला नाही तर मी तिच्याबरोबर नीट वागणारच नाही. आणि अनेक कुटुंबामध्ये आपण तशा प्रकारचे तणाव पाहतो नाही का, एकमेकाला आपण नीट समजून न घेतलं. तर ही द्वेषमूलक प्रवृत्तीतून आपल्याला बाहेर आलं पाहिजे. मैत्री भावनेचं ज्ञान. म्हणून आपण काय म्हटलं? मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझं शरीर शुद्ध करतो. म्हणजे प्रत्येकाशी वागताना आपण मैत्रीने वागलं पाहिजे. पती असो, पत्नी असो, शेजारी असो, जिथे कुठे ॲज अ ह्युमन बिंग. ट्रेनमध्ये असो, आता मी येता येता ट्रेनमध्ये आलो, 2 पती पत्नी होते, जोडपं, आणि ते खूप विपसनेचं ध्यान करणारे होते. पण माझ्या मैत्रीपूर्ण कर्मामुळे ते फार भारावून गेले आणि मी ध्यानाला बसलो तर ते आणखीनच झाले. आणि मग मी येताना त्यांच्याशी थोडंफार बोललो तर ते माझ्या पाया लागले आणि म्हणाले की परत भेटू आपण. एक सकारात्मक परिणाम आपल्या आचरणाचा, म्हणजे आपल्या सहवासाचा झाला पाहिजे. आपलं मैत्रीपूर्ण वागणं जे आहे कुठे असो, म्हणजे आपण केवळ विहारात आलो म्हणून चांगलं वागायचं, किंवा आता लोक मला चांगले म्हणतील म्हणून लोकांसाठी आपण चांगलं वागायचं नाही. कुठेही जा तुम्ही, दुकानात जा, प्रवासात जा, बसमध्ये जा, जिथे कुठे तुमचा इतरांशी संपर्क येतो त्यांच्याबरोबरचं आपलं वागणं कसं असलं पाहिजे? मैत्रीपूर्ण असलं पाहिजे. नाही तर ए वेटर कुठे गेला, हे बघ किती टेबल घाण. म्हणजे आपण त्याला वेटर म्हणतो, ह्युमन बिंग नाही पाहत. म्हणजे वेटर नाही तर आपल्याला त्याला कसं पाहतो आपण? तो पण एक मनुष्य आहे. तर त्याला बोलण्याची आपली पद्धत, जणू काय आपण हॉटेलमध्ये गेलो म्हणजे कुणीतरी जास्त रुबाबदार माणूस आहे आपण, नाही का, आणि त्याची आपण एक प्रकारे विचारणी करतो, त्याच्याशी बोलताना आपण नीट बोलत नाही. तुम्हाला असं वाटतं की ह्युमन बिंग म्हणून आपण जर एक बौद्ध असू तर आपण कुठेही गेलो हे आदरयुक्त बोलणं, मैत्रीपूर्ण बोलणं, समजून घेणं हे आपल्या हातून आपल्याकडून घडलं पाहिजे. त्यामुळे आपण काय करू शकतो? लोकांना जोडू शकतो. आपलं गोड बोलणं, आपलं मैत्रीपूर्ण वागणं जे आहे ते लोकांना जोडणं आहे, तोडणं नाही. कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, कुठल्याही संघाचा असो, भिक्षू असो, नाही तर आपलं बोलणं मात्र मैत्रीपूर्ण असलं पाहिजे. त्याचा द्वेष करता कामा नये. म्हणून मैत्रीपूर्ण राहणं मला असं वाटतं की समाजाला जोडण्याच्या दृष्टीने आणि प्रश्न मिटवण्याच्या दृष्टीने किंवा समाजामध्ये, कुटुंबामध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. दुसऱ्या शिला आपण पाहतो की अधीनदान, म्हणजे लोभ जे आहे, आपली आसक्ती जी आहे, तर त्यासाठी आपल्याला आपण म्हटलं की मुक्त असते, दान करून मी माझं शरीर शुद्ध करतो. दान प्रवृत्ती आपण वाढवली पाहिजे. ही प्रवृत्ती कशामुळे असते? आपण आत्मकेंद्रित असतो. मला हे नाही, मला ते नाही, आपण इतरांचा फार कमी विचार करतो. दान भावना ही बोधिसत्वाची पहिली पारमिता आहे म्हणतात. आणि बौद्धांमध्ये जर दान पारमिताच नसेल तर आपण बौद्ध जीवनाची सुरुवातच केली नाही असं म्हणता येईल म्हणतात. त्यामुळे तुमच्यामध्ये दान पारमिता खूप खूप चांगली आहे. तुम्ही भोजन दान, फुलं दान, नाही कसं काही दान देतो. तर आपण दानामुळे काय करतो? इतरांचा विचार करायला सुरुवात करतो. स्वार्थी राहून आपण धर्मजीवन नाही जगू शकत. बाबासाहेब जर स्वार्थी असते तर थोडासा विचार करा. बाबासाहेबांना तर प्रचंड डिग्र्या होत्या, खूप मोठ्या पगाराची नोकरी,
किंवा चांगलं गोव्याच्या बीचवर एखाद्या चांगली जागा घेऊन मोठा आलिशान बंगला बांधून राहू शकले असते. त्यांनी जर विचार केला असता तर त्यांनी कुणाचा विचार केला? आपला विचार केला नाही. आणि आपण मात्र पैसे मिळाल्यानंतर आपल्या आईचं काय चाललंय, आपल्या वडिलांचं काय चाललंय, आपल्या भावांचं काय चाललंय, आपण आलिशान राहतो. पण गावाकडे आई वडील दुखत असतात नाही का, त्यांना औषधाला पैसे नसतात, त्याला वेळ नसतो ते त्यांच्याकडे पाहण्यासाठी. हे जी काही दुरावा आहे ते मला असं वाटतं की या गोष्टीतून आपल्या लक्षात येतं की इतरांबद्दलची जाणीव आहे, संवेदनशीलता आहे, ती कमी होत चाललेली आहे. जितके जास्त भौतिकता येते तितके आपण एकमेकाप्रती कमी संवेदनशील होतो. पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतं की ज्यावेळेस एखाद्याच्या घरी मयत व्हायचं, मृत्यू व्हायचा, तर लोक मग 8-8 दिवस जाऊन तिथे आंघोळी, जेवण, खावण. आता तुम्ही व्हिडिओवर मला दाखवा, व्हिडिओ कॉल करा, मी पाहतो त्यांना नाही का. बॉडी पण आपण व्हिडिओवरती पाहतो आणि दर्शन घेतो, कारण तुम्हाला तिथे जायला वेळ नाही तर राहायला कुठे. म्हणजे पूर्वी हा जो आता फरक आपण पाहतो, जनरेशन जशी जशी बदलत आहे तसं लोकांच्या मधलं ही एकमेकाबद्दलची जी संवेदनशीलता ती कमी झालेली आहे. तर अशा अर्थाने पण आपण थोडासा विचार केला पाहिजे की आपण केवळ आत्मकेंद्रित न राहता बोधिसत्व नेहमी इतरांचा विचार करत असतात. आपण पण इतरांच्याबद्दल संवेदनशील, आपण स्वार्थी राहून धर्माचं कार्य नाही करू शकत. धर्माचरण करणं म्हणजे निस्वार्थी बनणं आहे. आणि जितकं आपण स्वार्थी राहू तितकं आपण दुःखी राहू, जितकं आपण निस्वार्थी बनू तितकं आपण सुखी बनू. तर अशा प्रकारे आपण या शिलांकडे पाहायला सुरुवात केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपल्याला जे काही इंद्रिय सुख म्हणतो आपण, मग खाण्यामध्ये, कपड्यामध्ये, वस्तूमध्ये, पदार्थामध्ये, मला हे आवडतं, मला ते आवडतं, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही. बुद्ध असं म्हणतात की ज्याच्यासमोर आदर्श नसतो ती व्यक्ती फक्त 2च गोष्टीचा विचार करतात. आता दुपारी काय खायचं, आता संध्याकाळी काय करायचं, आता उद्या सकाळी काय भिजत घालायचं, आता परवा काय खायचं. म्हणजे काय खायचं आणि काय लिहायचं, काय खायचं आणि काय लिहायचं, या 2च गोष्टीचा हे मॅचिंग आहे का, ते मॅचिंग आहे का, नाही का. अशा प्रकारे आपला खूप विचार त्याच्यामध्ये जातो, कारण आपण त्याला सुख समजतो. तर तसं नाही, तर आपल्याला इंद्रिय सुखाच्या पलीकडे जाऊन जे उच्चतम सुख आहे, शिलाचरणामध्ये सुख आहे, जे शुद्ध सुख आहे, कारण हे सुख क्षणिक आहे, तात्कालिक आहे, फसवं आहे, भ्रामकता आहे, त्यालाच आपण चिटकून बसतो आणि खऱ्या सुखाला आपण गमावतो. आणि तेच गोष्टी आपल्याला एकमेकापासून दूर पण करायला कारणीभूत ठरतात. म्हणून मला असं वाटतं की इंद्रियाच्या पलीकडे जाऊन आपणाला सत्य सुख शोधता आलं पाहिजे. आणि बुद्ध धर्माचं आचरण करणं तेच आहे की आपलं सुख मग वस्तूवर अवलंबून राहत नाही. आपलं सुख जोपर्यंत काय खायला मिळेल त्याच्यावर अवलंबून आहे, आपलं सुख जोपर्यंत कोण आपल्याला भेटतं त्याच्यावर अवलंबून आहे. विश्वसागर भेटल्यावर मला खूप आनंद होतो आणि प्रबोधरत्न भेटल्यावर नाही होत. याच्यावर जर माझं सुख असेल तर प्रबोधरत्न भेटले तरी मला आनंद झाला पाहिजे, विश्वसागर भेटला तरी मला आनंद झाला पाहिजे. का होत नाही? दोघांसाठी सारखा आनंद. सून आली तरी तेवढाच आनंद झाला पाहिजे आणि मुलगी आली तरी तेवढाच आनंद झाला पाहिजे. मुलगी आल्यावर जेवढा आनंद होतो तेवढा सून आल्यावर होत नाही. आणि सून मात्र म्हणते आई 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 नाही, आणि तू पण म्हणते माझी बेटी आहे नाही. पण एक आल्यावर आनंद होतो, दुसरा आल्यावर आनंद. हे साध्या साध्या गोष्टी आहेत पण आपल्या लक्षात येत नाही की डिस्क्रिमिनेशन ज्याला आपण म्हणतो नाही का, हे फरक करतो नाही का. आणि तसं नाही झालं पाहिजे. ॲज अ ह्युमन बीइंग म्हणून आपल्याला सर्वांशी त्याच जात भावनेतून आपल्याला राहता आलं तर मग आपण कुठे असू, कसे असू, किंवा आपण सुद्धा सर्वदा आनंदी राहू शकतो, सुखी राहू शकतो. आणि चौथं जे आहे की अहंकारामध्ये तेच आहे, विषमता नको. म्हणजे जेवायला बसताना आपण सगळे एकत्र बसलो, नाही तर आधी पुरुषांची पंगत मग स्त्रियांची पंगत आमच्याकडे आहे, मला इथे नाही. आता एकत्र जेवणाची एक आहे ट्रेंड, पण तो थोडासा चांगला पण आहे नाही का. आपण एकमेकाला एकत्र बनवलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा काय होतं, आता सगळ्यात महत्त्वाची समस्या सांगतो, मोबाईल. मोबाईलमुळे लोकांना एकमेकाकडे पाहायला वेळ नाही, बोलायला वेळ नाही, आणि प्रत्येकाचा अजेंडा ठरलेला आहे नाही. आपण मित्रमैत्रिणींबरोबर बोलण्यात वेळ घालवतो, पण आपल्या जवळच्या कुटुंबातल्या लोकांशी आपल्याला बोलायला वेळ नसतो नाही. आपण जेवायला बसणार तेवढं त्याला पुन्हा फोन येतो, अर्धा पाऊण तास तो त्याच्यातच जातो आणि मग आल्यावर मग आपण एकटा जेवण नाही. तर मग ह्या अशा प्रकारच्या आपल्या प्रायोरिटी होतात. तर मला असं वाटतं की या गोष्टी आपल्याला विषमता जी आहे ती घालवता आली पाहिजे. कुटुंबामध्ये आपल्याला समान अधिकार, समता. त्यांना काय विचारायचं, मी कमवतो तिला काय विचारायचं, पैसे कुठे खर्च करायचे, किती करायचे, माझा अधिकार आहे. मग तिला आपण विचारत नाही, तिला विश्वासात घेत नाही, मग आपल्याला अहंकार नाही का. त्याची पण बाब आपल्याला लक्षात घेतली, हा अहंकार आपल्याला बाजूला ठेवला पाहिजे. आणि या सर्वांच्या मुळे असे अज्ञान आहे.
आपल्याला जे आपले संस्कार आहेत, आपल्या सवयी आहेत, आपले दृष्टिकोन बनलेले आहेत, मी पुरुष आहे, ती स्त्री आहे, मी शिकलेला आहे, तो अडाणी आहे, हे ज्या काही आपल्या धारणा झालेल्या आहेत जीवनामध्ये, त्या धारणा आपल्याला घालवता आल्या पाहिजे. आणि अज्ञान घालवणं म्हणजे प्रज्ञा विकसित करणं, आणि प्रज्ञा विकसित करणं म्हणजे धम्म आहे. धम्म दुसरं तिसरं काय नाही, सत्य सांगितलं होतं. हे जे तुम्ही करता हे असं आहे, हे असं आहे नाही का. जर आता तो आपल्याला आपलं कर्म किंवा आपली कृती जर लोभावर, द्वेषावर, अज्ञानावर, अहंकारावर आधारित असेल तर ते दुःखच निर्माण करणार. पण जर आपली कृती मैत्रीवर, दानावर, समाधानावर, नम्रतेवर आणि प्रज्ञेवर आधारित असेल तर आपण एकमेकाशी सुसंवाद आणि सामंजस्य निर्माण करू शकतो. आणि बाबासाहेब जे म्हणाले होते की आपल्याला नव समाज निर्माण करायचा आहे, आदर्श समाज निर्माण करायचा आहे, आदर्श समाजाचं स्वप्न होतं. आणि बाबासाहेबांनी धर्म दिला की धर्माचं आचरण करून लोक दुःखमुक्त होते, लोक संस्कारमुक्त होते, असंस्कारिततेकडे जाते. दुःख जुन्या चालीरीती, जुन्या सवयी, जुने स्वभाव बदलतील. आजही आपण पाहतो की लोक बौद्धही आहेत तरी हिंदूंचे पण गोष्टी चालूच आहेत, कारण जुन्या गोष्टी सुटलेल्या नाही. आणि आपल्याला असं वाटतं की ते आपल्या सुखाची साधनं आहेत, पण तसं नाही. तर अशा या गोष्टींचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की आपण आपल्यामध्ये ज्या काही दुष्प्रवृत्ती आहेत त्या आपण चांगल्या प्रकारे घालवायच्या असेल तर आपल्याला शील समाजप्रज्ञा, आताच ते जे म्हणाले आर्य अष्टांगिक मार्ग नाही, शील समाजप्रज्ञा आहे. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये काय आहे, शिलांचं आचरण कसं करायचं, आपल्या दुष्प्रवृत्तीवरून कसं कार्य करायचं, शिलांचं आचरण चांगलं करण्यासाठी ध्यान साधनेतून आपल्या मनाकडे कसं पाहायचं, आपल्या मनातील अकुशल विचार कसे घालवायचे, आणि प्रज्ञेचा विकास कसा करायचा. धर्माच्या माध्यमातून आपण प्रज्ञेचा विकास केला पाहिजे. तर आशा आहे की तुम्ही खूप चांगल्या वातावरणात आहात, धर्माचं ग्रंथांचं पठण करत आहात, काही लोकांनी शिबिरे केलेली आहेत. परंतु संसारामध्ये काही अडचणी आल्या तर अपडाऊन होणारच. परंतु तरीसुद्धा एकमेकांच्या संपर्कात राहा, एकमेकांना प्रेरणा देत राहा. एखादी आली नाही तर तिच्या घरी जा, बाई तू आली नाही, तब्येत बरी नाही का, तुझी फार आठवण झाली, तिला फार बरं वाटतं, अगं माझी आठवण केली बरं झालं. म्हणजे ती एक उबदारपणा तिला वाटते, माझी काळजी करणारं कोणीतरी आहे, मला भेटणारं कोणीतरी आहे, मला विचारणारं कोणीतरी आहे. म्हणजे आम्ही मध्येच मी अभय सरांना फोन करतो, गुरुजी कसं चाललं तुमचं नाही का. ते म्हणतात मला गुरुजी नका म्हणून, तुम्ही गुरुजी आहात, तुम्ही दीक्षा दिली मला गुरुजी, पण ते व्यवसायाने गुरुजी आहे. पण एक आदरयुक्त बोलणं किती चांगलं वाटतं नाही का. म्हणजे काय ठीक आहे, मी जावी गुरु झालो तरी आम्ही मित्र आहोत, मित्र चांगलं बनलं आहे. आणि मग ते सांगतात अनुभव की मला तुमची पहिल्यांदा फार भीती वाटायची, पण आता तुम्ही माझे मित्र झाल्यामुळे माझी भीती गेली. किती चांगलं मित्र बनणं चांगलं आहे ना. ही श्रेष्ठता, कनिष्ठता, उच्च निश्चिता ही घालवली पाहिजे. आपण कुठल्याच प्रकारचा आपल्यामध्ये असं दुजाभाव असता कामा नये. हे जर आपण करू शकलो तर मला असं वाटतं की आपला अहंकार कमी होतो, आपण नम्रपणे बोलू शकतो, आपण चांगलं बोलू शकतो. जाता जाता हा भंतेंचा वाढदिवस म्हणून भंतेंचं एक उदाहरण सांगतो, माझ्या जीवनातला अनुभव. मी जेव्हा पहिल्यांदा इंग्लंडला गेलो तर भंते जिथे राहत होते तिथे गेलो, आणि मग पहिल्यांदाच गेल्यामुळे ते माहीत नव्हतं तिकडचे दरवाजे थोडेसे हे असतात ना, कोड नंबर वगैरे. जे लोक परिचयाचे त्यांच्यासाठी दरवाजा उघडतो, कुणासाठी पण दरवाजा उघडत नाही. पण एक लकी ठरलो मी असा की मी दरवाजात गेल्याबरोबर भंतेने दरवाजा उघडला, त्यांना बाहेर यायचं होतं. नाही तर मी आपला तात्काळ थांबलो होतो, जोपर्यंत तो नंबर लॉकचा कळत नाही तोपर्यंत मला आत जाता येत नाही. परंतु भंतेंनी स्माईल केलं, आत मिळवलं, आणि ते कुठे चालले होते, पत्राच्या पेटी चौकामध्ये पेटी होती, म्हणजे वेट आय एम कमिंग बॅक, म्हणजे तुम्ही थांबा मी येतोच लगेच. ते गेले पटपट पटपट पत्र टाकलं बॉक्समध्ये आणि आले, आणि मग माझी बॅग घेतली. आता कोण गुरु असे जे बॅग उचलणार नाही. आणि मग मला म्हणाले की थोडासा आराम कर, आता मी चहा बनवतो इंडियन पद्धतीचा. तर हे किती सहजता आहे नाही का. म्हणजे त्यांनी माझ्यासाठी चहा करा, आणि मग चहा पिल्यानंतर कप उचलून ठेवावे नाही का, कारण मी गेस्ट होतो त्यांच्यासाठी एक प्रकार. पण मला फार खजील झाल्यासारखं वाटलं ना. तर ही मित्रता त्यांनी शिकवली आपल्याला. मला असं वाटतं की आपण पण, मी ब्रह्मचारी, धर्ममित्र, मी चेअरमन, मी कुणीतरी मोठा डायरेक्टर, या गोष्टी गौण आहे. ठीक आहे, कामकाजासाठी ॲडमिनिस्ट्रेशनसाठी काही आवश्यकता असते, पण आपल्याला एक ह्युमन बिंग म्हणून एकमेकाशी चांगलं वागून आपल्यामधली जी दुष्प्रवृत्ती आहे त्याच्यावरती कार्य करता आलं पाहिजे. मला अशा आहे जर आपण पंचशिलाचं आचरण केलं तर बाबासाहेब म्हणल्याप्रमाणे आपण एक आदर्श समाज, सदाचारावर आधारित नव समाज निर्माण करू शकतो. पण तो सदाचार करण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा, आपल्या जीवनामध्ये तो उतरावा लागेल, ज्यामुळे आपणही सुखी होऊ आणि इतरांनाही आपण सुखाच्या मार्गावरती आणू शकतो. हे बाबासाहेबांचं स्वप्न आपण
त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून करत आहोत, पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला इथे वारकरी शिबिर केंद्र लागलेलं आहे. आणि आजच्या या प्रसंगी भोजनदान दिल्याबद्दल आजच्या रत्नांचं पण खूप खूप पुण्यामुळे तुमचं शिबिर डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असून आमची काळजी घेतली. तर खूप आणि तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल नमोद आहे.